लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। एकल महिलांच्या संदर्भातला एक भाग झाला। मुळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातूनच पहिल्यांदा आणण्यात आली आणि आज साधारणपणे ज्या पद्धतीनं हा लाभ सुरू आहे, अनेक अशा महिला आहेत ज्यांनी त्या 1500च्या लाभातून ज्या आपल्या घरखर्च भागवतात, अनेक त्यांचे आरोग्य उपचार असतील ते सुद्धा करतात। पण लघु उद्योजकांकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत, जेणेकरून लखपती दिदी असतील यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं। 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे। त्याच पद्धतीनं यंदाच्या याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे एका बाजूला लखपती दिदी आणि एका बाजूला लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं सुरू असताना हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आहे। सरकार हे आमचं 5 वर्ष आहे, त्याच्यानंतरचे पुढचे 5 वर्ष निश्चितपणाने महाराष्ट्र राज्याची ही जनता महायुतीच्या सरकारला निवडेल याबाबत काही शंका नाही। आत्ता आपण 15 जी घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आज अर्थसंकल्प मांडत असताना केली आहे की अनेकांना वाटायचं की निवडणुकीनंतर ही योजनाच बंद होईल, पण आज निवडणूक होऊन 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे